आपली ही जी 4 बोटं आहेत ती याच्यावर आदळत राहायचं. माझ्याबरोबर करा आपण सगळ्यांनी. जे ध्यान शिबिरेला होते त्यांच्या लक्षात आलं असेल. याच्यातून मेंदूची काही लहरी आहेत त्या विश्वापर्यंत पोहोचतात असं त्या पुस्तकात दिले. आपली पोहोचलीत का नाही आपण तपासू. टॅपिंग करत राहा आणि मी म्हणतो तसं माझ्या पाठीमागं म्हणा. मी विश्वासी कनेक्ट होत आहे. मी परब्रह्माशी कनेक्ट होत आहे. मी विश्वातल्या सर्व सकारात्मक आणि दिव्य शक्ती धारण करण्याची माझी पात्रता आहे. जसं की प्रेम, आनंद, उत्साह, समृद्धी, नातेसंबंध, सपोर्ट सिस्टीम हे प्राप्त करताना ज्या अंतर्बाह्य निगेटिव्हिटी आहेत त्या मी रिलीज करतो आहे. रिलीज कपाळाच्या बरोबर मध्ये. रिलीज 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 या दोन्ही बाजूला. रिलीज 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 रिलीज. 3 दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. हे तुम्ही घरी पण करू शकता आणि तुम्हाला काही चांगलं पाहिजे असेल तर ते सुद्धा मिळवू शकता. म्हणजे मला संपत्ती हवी, पद हवं, माझं लग्न व्हायला हवं, असं सुद्धा काही जर अडकलेल्या गोष्टी असतील तर ते टॅपिंग करून विश्वाशी कनेक्ट होऊन तुम्ही प्राप्त करू शकता. ही खूप एका अमेरिकेतल्या एका शास्त्रज्ञानं याच्यावर काम करणारं लिहिलेलं पुस्तक आहे आणि काही यूट्यूबवर त्याचे हे सुद्धा आहेत, आपण बघू शकता आणि करू शकता. परमार्थामध्ये असं म्हटलं जातं की 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक आहे मनुष्यत्व, दुसरं आहे मुमुक्षत्व आणि तिसरं आहे महापुरुष संश्रय असं म्हटलं. पहिली गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपल्याला माणूस म्हणून आपण जन्माला आलो. म्हणजे पहिली गोष्ट आपण पूर्ण केली. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या गोष्टीविषयी पण आपण विचार करणार आहोत. पण माणूस म्हणून जन्माला येण्याची आपली कारणं कोणती? अनेक आहेत. जसं की जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण नरजन्म घ्यावा. म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हटलं की पापपुण्याची बेरीज ज्या वेळेला समसमान होते त्यावेळेला माणसाचा जन्म प्राप्त होतो. ज्या दिवशी ब्रह्मदेवानं टिचक्या मारायला सुरुवात केली, मॉडेल्स तयार करायला सुरुवात केली, म्हणजे तो एक रूप तयार करायचा, त्याला टिचकी मारायचा, त्याच्यामध्ये जीव भरायचा आणि ते विश्वामध्ये जायचे. म्हणजे ढेकून तयार करायचा, त्याचं रूप तयार करायचा, त्याला टिचकी मारायचा आणि तो विश्वामध्ये सोडायचा. तो पक्षी तयार करायचा, वेगवेगळे पक्षी तयार करायचा आणि त्याला टिचकी मारली की तो विश्वामध्ये, म्हणजे विश्व असं तयार झालं असं काहींचं म्हणणं आहे. तो ब्रह्मदेव ते करत होता. करता करता ह्या ज्या 4 योनीज आहेत, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले की स्वेदज, अंडज, जारज आणि उद्बीज, म्हणजे हे फॅमिलीज आहेत. म्हणजे उद्बीज म्हणजे वनस्पती, जारज म्हणजे सस्तन प्राणी, अंडज म्हणजे अंड्यातून बाहेर पडणारे सगळे जीव आणि स्वेदज म्हणजे घामातून बाहेर येणारे. घामातून बाहेर येणारे की जसे वालिका काही असतील त्या, ज्यांना जसा अनुभव असेल तसा, हे 4 योनीतून. आणि मग ह्या 4 प्रकारच्या गोष्टी प्राप्त संपल्यानंतर आम्ही जन्माला येतो असं म्हटलं. आणखीन कधी जन्माला येतो की 84 लाख योनीचा फेरा संपल्यानंतर मनुष्य नावाचा जन्म प्राप्त होतो. म्हणजे मनुष्य जन्म प्राप्त होण्यासाठी परमार्थामध्ये ती अट सांगितली की आम्ही 84 लाख योनी संपवल्या, भोग भोगून संपवल्या.
आपल्या आजूबाजूला जर बघितले तर त्या योनीमध्ये सुद्धा जगणं वेगवेगळं आहे. जसं की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची भोगील तो एक खाणी असं तुकोबराय म्हणतो. म्हणजे तो माणसाच्या जन्मामध्ये नीटपणानं वागला उत्तमची भोगील तर त्याचा पुनर्जन्म जरी बदलून दुसऱ्या रूपामध्ये झाला, म्हणजे तो कुत्रा जरी झाला तरी तो श्रीमंताचा होईल, तो घोडा जरी झाला तरी श्रीमंताचा होईल. घरातला नाही होणार, तो कुठला होईल? दारातला घोडा होईल. म्हणजे उत्तमची भोगील जीवखाणी असं म्हटलं. मग ही जीवखाणी भोगत भोगत तो वर आला. तथागत बुद्धांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनावर ज्या जातक कथा सांगितल्या जातात, आपण कधी अजिंठा वेरळला गेला तर त्याच्यातल्या 2-3 गुहांच्या मध्ये जातक कथा आहेत की जीव विकसित कसा होतो आणि विकसित झाल्याना मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर, कारण तो प्रत्येक जन्मामध्ये उपकार करत होता, तो प्रत्येक जन्मामध्ये देत होता आणि म्हणून त्याची उन्नती होत तो या मनुष्याच्या जन्माला आला. आपण जर विपश्यना केली असेल तर विपश्यनामध्ये एका ठिकाणी ते असं म्हणतात की आता आपल्याला हा देह ठेवल्यानंतर परत आपण माणूस कधी होणार, त्याचा कालावधी किती आहे की पॅसिफिक समुद्राच्या या काठावरून एक फुगा सोडला, म्हणजे अमेरिकेकडून सोडला आणि इकडं आफ्रिकेकडून कासव सोडलं. पॅसिफिक समुद्रानं 40% पेक्षा जास्त पाणी, सागर, जमीन वेढलेली आहे असं म्हटलं. म्हणजे या काठावरून फुगा सोडला आणि या काठावरून कासव सोडलं तर कासव आणि फुग्याची भेट ज्या क्षणाला होईल त्या क्षणाला आपला पुनर्जन्म होईल. म्हणजे आता आपण जो जपतोय ना, तो जर नीटपणानं नाही जगला, उन्नती नाही केली, विकसित नाही झालो आपण, म्हणजे विकसित होत गेलो. विकसित या शब्दाचा अर्थ काय की नको ते टाकणं, विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, कर्मफळे जाळीत पुढं जाणं माऊली असं म्हणतो. म्हणजे चांगल्याचा स्वीकार करत आतून आम्ही विकसित नाही होत गेलो तर आमचं पतन होणार असं म्हटलं. मग आमचं पहिली गोष्ट आपल्याला प्राप्त झाली की मनुष्यत्व नावाची गोष्ट प्राप्त झाली. आता मग दुसरी गोष्ट आली की आम्ही जर माणूस आहोत तर मुमुक्षत्व असायला पाहिजे. असं मुमुक्षत्व या शब्दाचा अर्थ की मला जाणीव होणं की आत्तापर्यंत जगलेल्या आयुष्याकडे मी बघितलं तर मी खूप दुःख भोगलो. मी शिस्तपणानं नीटपणानं जर जगलो नाही तर मला ते भोगावं लागलं. आणि ज्यावेळेला मला गुरु भेटला त्यावेळेला मी मात्र चांगलं जगायला लागलो असं म्हटलं. म्हणजे उदाहरणार्थ एखादी 7-8 वर्षाची मुलगी आहे, ती आपल्या आईबरोबर चपाती करायला बसली. चपाती तिची नीट येत नाही आणि तिला त्या दिवशी तवा भाजतो आहे. भाजल्यानंतर आई तिला सांगते की तू लहान आहेस, तू प्रॅक्टिस कर, एक दिवशी तुझी चपातीही चांगली येईल आणि तुला भाजणार पण नाही. बाप मुलाला स्कूटर शिकवतो पूर्वीची, शिकवत असताना बरोबर वळताना नेमकं कसं वळायचं त्याला समजत नाही आणि तो पडतो खाली. मग वडील त्याला सांगतो की बाळा पुढच्या वेळेला वळणावर वेग कमी करायचा असतो, ॲक्सिलेटर कमी करायचा असतो आणि मग वळायचं असतं. बाप सरळ करतो. मग हे घडत असताना आपल्या वेळेला तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आता घडून गेलेले प्रसंग आठवा, दुःख आठवा, आपण पिचलेले क्षण आठवा की त्यावेळेला म्हणजे आपल्याला कळालं नाही ना आपल्याकडून घडलं, हे आपल्याकडून भाजलं गेलं, आपण पोळलो गेलो, आपल्याकडून अपघात झाले आणि भाजल्यानंतर किंवा अपघात झाल्यानंतर सुद्धा आम्ही पुढे जर नीट नाही वागलो तर मग ती दुर्दशा असते. मग तो भोगतच राहतो, अखंड आयुष्यभर भोगत राहतो. मग मुमुक्षत्व या शब्दाचा अर्थ की मनुष्यत्व आम्ही जन्माला आल्यानंतर, दुःखाचे चटके बसल्यानंतर किंवा महापुरुषांच्या सहवासामध्ये आल्यानंतर, या माणूस नावाच्या जीवनाची अनमोल किंमत कळाल्यानंतर मला आता जर वाट नीट सापडवायची असेल तर दुसरी गोष्ट आहे मुमुक्षत्व. मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा. मोक्ष या शब्दाचा अवघड अर्थ आहे की सच्चित आनंद स्वरूपाला पोहोचणं किंवा दुसऱ्या भाषेमध्ये परमार्थाच्या सर्व दुःखांची निवृत्ती होणं आणि परमानंद सुखाची प्राप्ती होणं. दुःख कोणती कोणती आहेत? शरीराचं दुःख आहे, मनाचं दुःख आहे आणि तिसरं विश्वाचं दुःख आहे. विश्वाचं दुःख म्हणजे वादळ, भूकंप, विजा, हे विश्वापासून प्राप्त होणार. सगळ्यात पहिलं दुःख आपल्या वाट्याला कोणतं आहे? शरीराचं दुःख आहे, वेदना.
म्हणजे कधी दुखतंय, कधी खुपतंय, कधी लसतंय, कधी डसतंय, प्रत्येक वेदना वेगळी आहे. ते शारीरिक दुःख आहे. मानसिक दुःख कोणतं, की आत्ता आपण बघितलं की मान अपमानाचं दुःख. मान सन्मान मिळाला की खुश होतो आम्ही, अपमान झाला की दुःखी होतो, व्यथित होतो. ही 3 प्रकारची दुःख माणसाच्या आयुष्यामध्ये. ही दुःख सातत्यानं तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये, जर आम्ही ज्ञानी नाही झालो, आम्ही मोकळे होण्याच्या रस्त्याला नाही लागलो, आपण संत ज्या अवस्थेला पोहोचले त्या अवस्थेला आम्ही नाही गेलो, तर हे आपल्याला भोगावं लागलं, निश्चितपणानं भोगावं लागलं. मग मोक्ष याचा अर्थ तिसरा आणि शेवटचा साधा सोपा अर्थ आहे की मोकळं होणं, किंवा तुकोबरायांच्या भाषेमध्ये सांगता झालं तर दुःख ओखताची न भेटे. थुंकायला सुद्धा दुःख आपल्या आयुष्यामध्ये स्पर्श न करणारं असं एक आयुष्य, अशी एक उन्नत अवस्था आपल्याला प्राप्त करणं म्हणजे मोक्ष. तुकोबराय आपल्याला जाग करताना असं म्हणतात की किती वेळा जन्मा यावे आणि किती वेळा व्हावे फजित. किती तुकोबरायांची अभंगवाणी सुंदर आहे. म्हणजे आपण अनेक वेळेला जन्माला आलो, भले माणसाच्या जन्माला आलो, अनेक वेळेला हीच दुःख आपण भोगली, हाच त्रास आपण सहन केला, याच वेदना आपण सहन केल्या, तरी फजिती पावली, तरी आम्ही पुन्हा 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 ते दुःख भोगण्यासाठी येतोच आहे. मग हे यायचं नाही तर मोकळं होण्याची इच्छा निर्माण होणं. मग त्या क्षणाला मोकळं होत असताना आपण मुमुक्षु आहोत का हे आपलं आपण तपासण्याची काही गोष्टी सांगितल्या संतांनी. मोक्ष प्राप्त करण्याची म्हणजे आनंद किंवा सुख, ज्या अवस्थेला ज्ञानोबा तुकोबा, ज्या अवस्थेला संत होते, ज्या अवस्थेला महापुरुष पोहोचले, त्या अवस्थेला पोहोचल्यानंतर हे सगळं संपणार आहे. तुम्ही या महापुरुषांच्या सगळ्यांचे चरित्र बघा, त्यांच्या आयुष्यातलं सगळं दुःख संपलेलं आहे. सगळ्या वेदना जरी व्यवहारिक दृष्टीनं तुम्हा आम्हाला दिसत असल्या तरी त्यांना आत स्पर्श नाही केलेला. मी मागं उदाहरण दिलं होतं की त्यांचं जगणं हे चिक्कूच्या बी सारखं आहे. म्हणजे गर बाजूला असून सुद्धा चिक्कूच्या बीला एकही गराचा कण लागत नाही महापुरुषांचं जगणं. आणि आपलं जगणं कसं आंब्याच्या कोयसारखं असतं, किती बी चुकून खाल्लं तरी त्याचा गर काय जात नाही. रोज तीच भोगले, रोज त्याच वेदना भोगल्या तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा ते आम्ही भोगतच राहतो. मग तुला मोकळं व्हायची इच्छा आहे का? मग मोकळं व्हायची इच्छा असली तर स्वतःचं निरीक्षण कर. फक्त गुरुपौर्णिमे दिवशी प्रवचन ऐकून मोकळं होणार का? नाही होणार. मग त्याला मंद मुमुक्षुत्व असं म्हणलं. मंद मुमुक्ष नुसतं 1-2दा आपलं जाता जाता किंवा देवापुढं उभं राहून सुद्धा जाता जाता नमस्कार करणारी काही माणसं आहेत, आपल्याला बघितले असतील त्यांचे ऍक्शन, नुसतं मान. हे मंद मुमुक्षत्व आहे. जाता जाता मला काय मिळालं तर इच्छा नाहीये. याच्याबद्दल एक माऊलींची खूप सुंदर ओवी आहे. अस्थेची या महापुरी रिगतात कोटीवरी, परी प्राप्तीची या पैलतिरी विपाईला रेख्यास. मग माऊली असं म्हणतात की मोकळं होण्याची इच्छा, दुःख आयुष्यातून संपवण्याची इच्छा, परमानंद सुख प्राप्त करण्याची इच्छा असणारी किती आहे जगामध्ये? करोडो आहेत. चालतात किती? लाखो. आणि पोहोचतात किती? एखादा, विपाईला निघे. म्हणजे ही सुरुवात होते. हा क्रमविकास आहे तो या मार्गाचा. मग ह्या क्रमविकासामध्ये आमची आत्ता तीव्रता परमेश्वराला भेटायची किती आहे? मुमुक्षत्व किती आहे? फक्त एकादशीला खिचडी खाणं, त्या दिवशी संपवणं, उपवास, व्रत, वैकल्य, जाता जाता एखादं मंदिर दिसलं तर पाया पडणं, म्हणजे आमचं ते मंद मुमुक्षुत्व आहे. खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ये दिल मांगे मोर. म्हणजे हे मंद मुमुक्षुत्व. म्हणजे जाता जाता सापडलं तर, अन्यथा नाही. मध्यम मुमुक्षुत्व याच्यानंतरचा विकास त्यांनी सांगितला की तो अशी प्रवचन ऐकतो, तो अशी कीर्तन ऐकतो, तो छान ग्रंथ वाचतो आणि मग त्याची श्रद्धा बसू लागते, त्याचा विश्वास बसू लागतो. त्याला कळू लागतं की अरे ह्याच्यातून मोकळं होता येतं. जसं की तथागत बुद्धांना 4 दुःख दिसली आणि 4 दुःख दिसल्या त्यांनी निघून मोकळं होण्यासाठी बाहेर पडले. म्हणजे जातस्य हि दुःखम, जरा हि दुःखम, व्याधी हि दुःखम, मृत्यू हि दुःखम. म्हणजे आपल्या चन्ना नावाच्या सारथीबरोबर निघाले होते तथागत. त्यावेळेला नुकतंच जन्माला आलेलं बाळ होतं. एका घरातून आवाज येत होता. म्हणजे बाळ जन्माला आलं तर ते रडत येतं, हसत आलं तर ती वेगळी गोष्ट आहे. आपण कशा आलो तर तपासा, कारण त्याचं कारण 2 आहे. कारण त्यानं आईला सोडलंय
आणि म्हणून तो ओरडतो, किंचाळतो. आणि जन्माला आलेल्या बाळाचा तो आवाज ज्या वेळेला पडला तथागतांच्या कानावर, त्यावेळी त्यांनी चन्नाला विचारलं, ते सारथ्याला विचारलं की कोण रडत आहे? तर चन्ना म्हणतो की बाळ रडत आहे. रडू शकतं? मी रडलो होतो. हो म्हटले, तुम्हीच रडला होता. म्हणजे ह्या जगात जो जो जन्माला आला होता तो प्रत्येकजण मुकद्दर का सिकंदरमध्ये आहे ना, रोते हुए हसता हुआ जो ओ मुकंदर का, झालं, प्रवचनच झालं माझं. जो रडत येतो आणि जो मरताना हसत जातो, असं ज्याचं आयुष्य समृद्ध भरलेलं असतं, तो पुढे गेल्यानंतर एक वृद्ध माणूस वाकून निघालेला आहे, कमरेत वाकलेला आहे वृद्धापकाळामुळं. विचारतायत ते कोण? तर म्हणते वृद्ध. वाकलाय का? वृद्धापकाळामुळं. मी पण होणार का वृद्ध? ते म्हणते हो, माणूस म्हणून जन्माला आला तर तो होणारच आहे. पुढे गेल्यानंतर मृत्यू ही दुःखम, म्हणजे अंत्ययात्रा निघाली आहे, रडतायत लोक. विचारलं मृत्यू मला होणार का? येणार की? म्हणजे येणार नाही असं कुणी नाही. मृत्यू ही दुःखम, व्याधी ही दुःखम, म्हणजे शरीराची व्याधी ही दुःखम. त्याला समजायला लागतं. तो जर आतमध्ये अंतर्मुखी व्हायला लागला तर दुसऱ्या टप्प्यावर मध्यम मुमुक्ष असेल तर त्याच्या लक्षात येतं की अरे हे काय खरं नाही गड्या, म्हणजे हे रोजचं भोगणं काय खरं नाही, ह्याच्यातून सुटका मिळाली पाहिजे. म्हणून तो वाट शोधतो, तो विचारतो, अनेक ग्रंथाच्या जवळ बसतो, अनेक माणसांच्या जवळ बसतो. आणि त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की मी सुखी होणार आहे का? काय म्हणजे तुकोबरायांचा एक खूप सुंदर अभंग आहे. ते म्हणतात की मी होईन सुखी, माझ्या आयुष्यातल्या वाईट कर्माचा निचरा होईल, खंडईल कर्म तो कुणी, मला सत्पुरुष माझ्या आयुष्यामध्ये भेटतील, मला माझ्या आयुष्याचा नेमका अर्थ सांगतील, माझ्या अज्ञानाचा नाश करतील, मला प्रकाशाकडे घेऊन जाणारं कोणी भेटेल. म्हणजे दुसऱ्या टप्प्यावर तो सुरू करतो, आता शोध सुरू होतो. आणि मग तो तिसऱ्या टप्प्यावर येतो. आणि तिसऱ्या टप्प्यावर आल्यानंतर त्याला जाणीव झालेली असते. अजीज नाजाच्या कवालीमध्ये एक वाक्य आहे, जिंदगी को जो समझा है जिंदगी पे रोता है. म्हणजे ज्यानं आयुष्याला मनापासून आतनं ओळखलं तो रडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आणि मी बघा ना, म्हणजे खरंच अंतर्मुख होऊन बघितलं तर ज्यानं जीवनाला, म्हणजे कधी कधी थांबलो. आता मी 60 वर्षाचा असताना, आता माझं वय आहे, तर मी पाठीमागच्या आयुष्यामध्ये बघितलं, लहानपणीचं माझा खेळकरपणा असेल, तरुणाईत जी ऊर्जा होते. म्हणजे मी प्रवास करताना झोपत नव्हतो 12-12, 13-13 तास. आता मला प्रवासात आपोआप झोप लागते. मग हे परिवर्तन झालंय, क्षीण झालंय शरीर माझं. क्षर इति शरीर, म्हणजे आयुष्यामध्ये काही परिवर्तन अटळ आहेत. त्यापैकी वय, शरीराचं झिजणं, मृत्यूचा पहिलं तीर दिसणं, हे परिवर्तन आहे. मग ह्या परिवर्तनीय जगामध्ये अपरिवर्तनीय गोष्ट गाठण्यासाठी मला काय केलं पाहिजे, ह्याच्यासाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याची जिज्ञासा प्रचंड होते. तो प्रत्येकाला विचारतो की असं कुणी भेटेल? जसं की विवेकानंद प्रत्येकाला विचारत होते, देव भेटलेला माणूस आहे का कुणी? मला देव कुणी दाखवेल? स्वामीजींच्या आयुष्यातली घटना मी प्रत्येक वेळेला सांगत राहतो की स्वामीजींनी सगळं पाश्चात्य तत्वज्ञान वाचलेलं होतं, सगळं अखंड. म्हणजे कांत असेल, हेगेल असेल, टेल्स असेल, ही सगळी तत्वज्ञानं, म्हणजे संदेहवादी असतील किंवा वास्तववादी असतील, ही जी तत्वज्ञान आहेत पाश्चात्याने लिहिलेली ती सगळी वाचलेली होती. आणि एका क्षणाला ते निराश झाले होते. प्रचंड बुद्धिमत्ता. आणि अशा त्या क्षणाला त्यांना असं वाटत होतं की असू शकतो का देव, असू शकतो का देव, असू शकतो का देव. अख्ख्या कलकत्ता नगरीमध्ये जेवढे सत्पुरुष वेगवेगळ्या समाजाचे, ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रत्येक समाजामध्ये जे साधक होते आणि साधना करत होते त्यावेळेला, त्या प्रत्येक साधकाला ते जाऊन विचारत होते की तुम्ही देवाला पाहिलं आहे का, तुम्ही देवाला पाहिलं आहे का, तुम्ही देवाला पाहिलं आहे का. आणि त्यांची ही जिज्ञासा संपली नाही शेवटपर्यंत. जोपर्यंत ठाकूर भेटत नव्हते, रामकृष्ण परमहंस भेटत नव्हते, तोपर्यंत त्यांची ही जिज्ञासा संपलेली नव्हती. मग तिसऱ्या टप्प्यावर मुमुक्षुत्व ज्या वेळेला तीव्र होतं त्यावेळेला आपोआप त्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा निरस होतो. तो बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला टाकायला सुरुवात करतो आणि एकमेव साधनेला सुरुवात करतो.
मुमुक्षुत्व जर प्राप्त झालं, तीव्र मुमुक्षुत्व तुमच्या माझ्या, गुरुपौर्णिमेचा नेमका हेतूच तो आहे की हे एक असं तत्व आहे, भले ते कोणामध्ये पण असेल, विकसित झालेलं तत्व. जसं की ठाकूरांच्या मध्ये परमेश्वर होता, तो उच्चतम भावनेच्या मुळे होता. आणि विवेकानंद त्यांचे शिष्य होते की ते प्रचंड ज्ञानी होते, प्रचंड बुद्धिमान होते. आणि दोघांच्याही साक्षात्काराचा क्षण सारखाच आहे, म्हणजे जीवाचा शिव होण्याचा क्षण सारखाच आहे. ठाकूर लहान असताना त्यांच्या भाताच्या शेतीमध्ये पाणी पाजत होते, भाताच्या शेतीला, आणि त्यावेळेला वरून आकाशातून एक बगळ्यांची माळ अशी निघाली होती. आणि ते सहजतेनं असं बगळ्यांच्या माळेकडे निघता निघता बघता बघता त्यांच्या लक्षात आलं की ह्या जीवाच्या पलीकडचा शिव कोण असेल. आणि त्याच ठिकाणी त्यांना समाधी लागली. तो त्यांचा परमेश्वर प्राप्तीचा पहिला अनुभव होता. आणि वयाच्या 14व्या वर्षी स्वामी विवेकानंद आपल्या वडिलांच्या बरोबर रायपूरला निघाले होते. म्हणजे रायपूरला ते बैलगाडीतून निघाले होते. रायपूरचा एक प्रसंग त्याच्यानंतर बोलतो. रायपूरला जात असताना स्वामीजींचे वडील होते, बैलगाडीत झोपलेले होते. बैलगाडी निघाली होती, खूप 8-10 तासांचा प्रवास होता. रायपूरकडे जात असताना त्या निसर्गामध्ये एक डोंगरमध्ये असा रागत होता की 2 कडे एकमेकाला चिकटल्यासारखे दिसत आहेत, पण चिकटलेले नव्हते. आणि स्वामीजी त्या कड्यामधून मध्ये बघतायत, तर तिथं एक मधाचं पोळं आहे आणि त्याच्यावर माशा बसतायत, उठतायत. माशांच्याकडे बघता बघता स्वामीजींना समाधी लागली. आणि त्यांच्या लक्षात आलं की हेच ते अनंत तत्व आहे. त्यानंतर 14 वर्ष वय होतं, रायपूरला आले. रायपूरला आल्यानंतर बंडखोरीचा स्वभाव होता तो स्वामी विवेकानंदांचा होता. त्यांनी विचारलं होतं वडिलांना, बाबा तुम्ही मला काय दिलं? प्रत्येक पोरगं विचारतं आपल्या बापाला, जरा आगाव असलं तर, माझ्यासाठी काय केलं? मग विश्वनाथ दत्त बाबू स्वामीजींचे वडील त्याला म्हटले, आज जा, आत एक आरसा आहे, 6x6 फुटाचा आरसा आहे, त्या आरशामध्ये जा आणि स्वतःला बघ. आणि स्वामीजी त्या आरशासमोर उभे राहिले आणि उभे राहून त्यांनी स्वतःकडे बघितलं. मग त्यांच्या लक्षात आलं की मी कोण आहे, मला माझ्या वडिलांनी काय दिलं. मुद्दा आहे, तिसरा मुद्दा सुरू होतो की महापुरुष संश्रया. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये याची देही याची डेळा, एक असं तत्व, असं एक की जे अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणार आहे, जे स्वकर्तृत्वाकडून ईश्वर कर्तृत्वाकडे घेऊन जाणार आहे. अज्ञान कोणतं आहे आमचं की आता आपण जगतो ते आयुष्य खरं आहे. अज्ञान कोणतं आपलं आहे की पुन्हा येणं नाही, एरझार होणं नाही, असं नाही. हे म्हणजे काय त्याला म्हणा, भस्मीभूतस्य देह, म्हणजे हा देह भस्म झाल्यानंतर पुन्हा येणार नाही. अशा अनेक अज्ञानाच्या गोष्टी आहेत, ते संपवणार आणि तो ज्ञानाकडे घेऊन जाणारा. आणखीन तो कसा आहे की स्वकर्तृत्वाकडून ईश्वर कर्तृत्वाकडे घेऊन जाणार आहे, तो गुरु असतो. हे तू जे करतोय ना, ह्याच्यामध्ये काय नाही, तुझी ताकद काय नाही, तू एक पाऊल सुद्धा तुझ्या इच्छेनं पुढे टाकू शकत नाहीस. म्हणजे एका क्षणानंतर तुझ्या आयुष्यामध्ये काय होणार आहे माहीत नाही तुला. आपण परवाची बातमी बघितली असेल, त्या परांडा शहरामध्ये 3rd इयर BSc मुलगी भाषण करते आणि जोक संपतोय तिचा आणि ती खाली कोलमडते. वय वर्ष 20. म्हणजे ती एक क्षणभरापूर्वी तिला माहीतच नव्हतं की माझा मृत्यू आहे 1 सेकंदानंतर. आपल्याला किती घमेंड आहे बघा, जणू अमर पट्टा घालून आल्यासारखं आम्ही जगतो आहे. मग ते तुझ्या हातामध्ये कोणतीच गोष्ट नाही. संत आम्हाला समजावून सांगतात की मानवी जीवन हे अद्भुत आहे, हे विलक्षण आहे, हे पुन्हा मिळणारं नाही. आणि जर ह्या 3.5 हाताच्या देहाचा आणि ह्या जीवनाचा तुला कल्याण करून घ्यायचं असेल तर तुझ्यामध्ये परिवर्तन होणं अटळ आहे. हे तत्व जे दाखवतं त्याला म्हटलं. आता आपण त्या तत्वाविषयी बोलू की ते तत्व कोणतं आहे. गुरुतत्वाविषयी, गुरूंचं तत्व नेमकं असतं काय आणि ते तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये करतं काय. नाथ महाराजांनी गुरुतत्वाचं म्हणजे तो सद्गुरूचं वर्णन केलं आहे, त्याचे काही क्रायटेरिया सांगितलेले आहेत. नाथ महाराज म्हणतात कसे असतात गुरुजी. शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदी सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भावे. माऊलींच्या तर खूपच, प्रत्येक अध्यायामध्ये सद्गुरूंच्या विषयी असं भरभरून माऊली बोल. म्हणजे तू संसारामध्ये असलेल्या दुःखितांची तू सावली आहेस. गुरूंच्या बद्दल वर्णन करताना माऊली असं म्हणतात की तू श्रांत सुखाची सावली. संसारामध्ये पळून 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 जो थकलाय,
दुःख भोगून भोगून जो भागलाय, म्हणजे ज्याचा शीन वाढलाय आयुष्यामध्ये, भाग वाढलाय, अशांच्यासाठी गुरु माऊली ही सावली आहे असं म्हणतात. आपले अनंत राऊत काय म्हणतात? मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. तेच इकडं आहे. तो थकल्या भागल्या जीवांचा विसावा आहे. गुरु तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये एक विसावा आहे. थकलो भागलो, नुसती त्याची आठवण झाली तरी मनाला एक प्रसन्नता येते, एक शांतता येते. मग तुम्ही ज्ञानोबरायांना तुकोबरायांना आठवा ना, त्यांचे चेहरे आठवा. नुसता चेहरा आठवला तरी मनावर असं कोणीतरी शिंतोडा, त्या थकलेल्या भागलेल्या मनावर कोणीतरी असं शिंतोडा टाकतं. म्हणजे तुझ्या पावलामध्ये सरस्वती प्रकट होते असं म्हणतात. पुढं माऊली असं म्हणतात, आणखीन कसं आहे, असे कसे आहेत गुरुजी, की तू बोलायला लागला की तुझ्या मुखातून सरस्वती बोलते. नेमका मी ज्या दुःखामध्ये अडकलोय ना, त्या दुःखाला तू बरोबर माझ्या मनातलं दुःख संपण्यासाठी बरोबर शब्द घेऊन येतोस, कारण तुझ्या पावलांच्या मध्ये सरस्वती आहे. आणि म्हणून तुझी सावली मी कधी सोडणार नाही. माऊली निवृत्तीनाथांना संबोधून असं म्हणतायत की म्हणून मी तुझी सावली मरेपर्यंत कधी सोडणार नाही, कारण तू मला बरोबर उचलतोस, दुःखातून बरोबर बाजूला काढतोस. तुझ्या शब्द सामर्थ्यानं माझ्या आयुष्याचं तू कल्याण करतोस, तू विकसित करतोस गुरूंच्या विषयी. मग गुरूंचं आत्ताचं मी वर्णन आपल्याशी शेअर केलं. ते असतात कसे? शब्दज्ञाने पारंगत, शब्दज्ञानामध्ये पारंगत असतात. म्हणजे आपला जीवलग शिष्य जिथं अडकलाय तिथपर्यंत ते पोहोचतात. ते शब्दांना सामर्थ्य देतात आणि त्याची साधना किंवा त्याची ओढ ईश्वर तत्वाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्या शब्दांचा वापर करतात. शब्दज्ञाने पारंगत, त्याच्या शब्दांना मोल असतं. कारण माऊली असं म्हणतात, ईश्वराचं स्वरूप किंवा परब्रह्माचं स्वरूप अतींद्रिय आहे. तुम्हाला आम्हाला तो सापडत नाहीये. म्हणजे परब्रह्माचं स्वरूप मी मगाशी सुरुवातीला एक व्याख्या केली, सच्चित आनंद हे परब्रह्माचं स्वरूप आहे. सच्चित आनंद शब्दाचा अर्थ काय? वस्तुनिरपेक्ष अस्तित्व. म्हणजे सत म्हणजे आपण असं समजू की हा हॉल जरी नेस्तनाबूत झाला तरी काहीतरी अस्तित्व आहे. हे विश्व जरी ऱ्हास पावलं तरी एक अस्तित्व शिल्लक आहे. त्याला वस्तुनिरपेक्ष अस्तित्व असलं म्हटलं. अजून समजून घेण्यासाठी असं बघतो, काल ही आहे, आज ही आहे आणि उद्याही आहे, ते सत म्हटलं. आपण काल होतो का बघा? काल आहे, काल नाही, आज आहे आणि उद्या नाही. ते परमनंट आहे का बघा? आपण परमनंट आहे का? म्हणजे वस्तुनिरपेक्ष अस्तित्व म्हणजे सत. चित म्हणजे इंद्रिय निरपेक्ष सुख, सॉरी, वस्तुनिरपेक्ष अस्तित्व. ज्ञेय निरपेक्ष ज्ञान म्हणजे चित. आता तुम्हाला मला जे ज्ञान होतंय ते पंच ज्ञानेंद्रियानं होतंय, पंचकर्मेंद्रियानं. कानाला ऐकू येते, जिभेला रस कळतोय, नाकानं सुगंध दुर्गंध घेता येतोय, त्वचेला स्पर्श होतोय. शब्द स्पर्श रूप रस गंध हे शारीरिक पातळीवर, बुद्धीच्या पातळीवर मला समजतंय. पण ते बुद्धीच्या पातळीवर समजण्यासारखं नाहीये. तुम्ही जर जे कृष्णमूर्ती वाचलं तर तो कसा आहे? तो परमेश्वर ऑब्झर्वर इज टू बी ऑब्झर्वड असं म्हण. ज्याला ज्ञान होतंय, म्हणजे तुम्ही आत्ता जे ऐकता आहात, ऐकलेलं कळतंय, हे ज्याला कळतंय तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे परब्रह्मापर्यंत. आणि वस्तू आनंद म्हणजे इंद्रिय निरपेक्ष सुख. तिथपर्यंत पोहोचताना तो शब्द घेऊन तिथपर्यंत पोहोचतो. हे पोहोचत असताना त्याला साधना देतो. ज्याची आज जसा अधिकार आहे तसा त्याला तो साधना देतो. म्हणजे त्याला परमेश्वराच्या अस्तित्वाकडे खेचून जाण्यासाठी साधना. कशासाठी? माऊली दोन कारणासाठी सांगतात. साधना चित्त शांत होण्यासाठी आणि कर्म चित्त शुद्ध होण्यासाठी. कारण भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की अशांतस्य कुतः सुखम. म्हणजे सुखी व्हायचं असलं तर अशांत माणूस कधी सुखी असतो का बघा? मग कोण सुखी असतो? की जो स्वतः उद्विग्न होत नाही आणि दुसऱ्याला उद्विग्न करत नाही, तो सुखी असतो. आय रिपीट, जो स्वतः उद्विग्न होत नाही आणि जो दुसऱ्यालाही उद्विग्न करत नाही, तो सुखी आहे. जो स्वतः उद्विग्न झाला आणि अनेकांना उद्विग्न करत असेल तर तो सुखी असत नाही. अशांतस्य कुतः सुखम. मग अशांतता जर संपवायची असेल तर साधनेची आवश्यकता असते.
मग गुरुदेव त्याचा अधिकार बघून त्याला साधना देतात. अधिकार कसा असतो? उत्तमाते सहज अवस्था. म्हणजे अनंत जन्माचं पुण्याचं भांडार घेऊन आलाय. म्हणजे ते ओळखायचं कसं की तो जन्मापासून सद्गुणी आहे. जन्मापासून सद्गुणी आहे. तो विनम्र आहे, तो प्रेमळ आहे, तो शब्दानंही कुणाला दुखवत नाही, तो शरीरानं कुणाला दुखवत नाही. प्रचंड सद्गुणांचं भांडार. आपण 16वा अध्याय जर काढला ज्ञानेश्वरीतला तर ते दैवी संपत्ती आहे. त्याच्यात 26 गुण सांगितलेत दैवी संपत्तीची. मी आता जे बोलतो आहे ते दैवी संपत्तीच्या गुणांनी मंडित असलेला जो जीव जन्माला येतो जन्मापासून, म्हणजे जो निर्दोष जगतो, काया वाचा मनानं कोणाला दुःखी करत नाही, स्वतःही होत नाही, असा जर पुण्याचा भांडार घेऊन तो आलेला असला तर त्याला ज्ञान, एखादं फक्त एक पापुद्रा शिल्लक राहिलाय तिथपर्यंत पोहोचायचा, तर त्याला ती सहज अवस्था आहे. तो गुरुदेवांच्या समोर बसतो. गुरुदेवांनी त्याला सांगितलं की बाळा हे परब्रह्म आहे, हे असं समजून घे. त्याला मोटके गुरुमुखे उदय जत दिसे, एरवी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावू लागे तैसे अपैसे याचे म्हणतात. तो गुरुदेवांच्या समोर बसलाय आणि ऐकता ऐकता मोकळा झालाय. उपनिषदामध्ये खूप छान कथा आहे. गुरुदेव शिष्याला विचारत आहेत, तुला दिवसा प्रवास करायचा असेल तर तू कोणाच्या प्रकाशामध्ये प्रवास करशील? तो म्हटला अर्थात सूर्याच्या. गुरुदेव पुन्हा प्रश्न विचारतात की सूर्य मावळलाय, रात्र सुरू झाली आहे, आता तू कोणाच्या प्रकाशात करशील? ते म्हणतो की शिष्य चांदण्याच्या प्रकाशात. आता चांदण्यांचाही उजेड संपलाय, मग आता तो कोणाच्या प्रकाशात तू प्रवास करशील? मग शिष्य म्हणतो ध्वनीच्या. ज्या बाजूनं ध्वनी ऐकू येईल त्या मार्गाने मी निघेन. ध्वनीही संपलाय तर मग तू कुणाच्या प्रकाशात चालशील? मग शिष्य उत्तर देतो मी स्वतःच्या प्रकाशात चालेल, आत्मप्रकाशामध्ये चालेल. हा जो आत्मप्रकाशाचा उत्तमाते सहज अवस्था म्हटलं. गुरुदेव बोलले आणि त्याच्या आतमधला ज्ञानाच्या वरचं जे आवरण होतं ते आवरण संपून गेलं, संपलं आवरण. म्हणजे ते अज्ञान कधी संपतं? ज्ञान झाल्यावर संपतं. म्हणजे उदाहरणार्थ एखादा मामा असावा, मामा म्हणजे एखाद्याचं लग्न व्हावं, नुकतंच ताजं लग्न व्हावं. लग्न ही कठीण समस्या आहे, पण तरी झालेलं असावं. अनेक जण व्याकुळ आहेत आणि झालेत ते पण व्याकुळ आहेत. खाए तो भी लड्डू न खाए तो भी पछतावा. आणि एक दिवशी दुपारी बॅग घेऊन एक गृहस्थ, वृद्ध गृहस्थ येत आहेत, दरवाजा ठोठवत आहेत. तिचा नवरा ऑफिसमध्ये गेलाय. ते आल्यानंतर ती विचारते कोण आपण? हा म्हणतो मी मामा. नुकतंच लग्न झालंय, मामाची ओळख नाही. तिला वाटलं ह्यांचा मामा असेल म्हणून मामाच्यासाठी खोली देण्यात आली. संध्याकाळी पतिराज घरी आले. आल्यानंतर हे होतेच. पतीने विचारलं पत्नीला कोण आहे? ती म्हटली मामा. त्याला वाटलं मामा राहिले महिनाभर. मामाने चौकातल्या पानपट्टीवर उधारी केली, चहाच्या गाड्यावर उधारी केली. आणि मग उधारी असणारे ती जे होते दुकानदार ते आले एक दिवशी घरी. मामा आत होते. ते म्हणले अहो तुमच्या मामाने उधारी केली आमच्या इथं, ती द्या. तिने उधारी दिली. दिल्यानंतर संध्याकाळी ह्या दोघांचं बोलणं झालं. तुझा मामा किती दिवस राहणार आहे? सगळी उधारी मिळव. अहो ते माझे कुठं मामा आहेत, ते तुमचे मामा आहेत. ही गोष्ट मामानं ऐकल्यानंतर मामा निघून गेले. मामा कोण आहे याचं ज्ञान झाल्यानंतर मामा निघून गेले. तसं जोपर्यंत मामाचं ज्ञान नव्हतं तोपर्यंत त्रास होता मामाचं असणं. तसं हा मामा समजणं आणि मामा निघून जाणं म्हणजे ज्ञानाचा अज्ञानाचा
नाशन, उत्तमाते सहज अवस्था असं म्हटलं, मध्यमाते ध्यान असं म्हटलं. साधना आता आपली 2 शिबिरं झाली ध्यानाची, 9 ते 5 शिबिर असतेच चांगली बऱ्यापैकी. पण 40 मिनिटाचं एक सिटिंग असल्यामुळं काही जण घायला येतात. 20 मिनिटापासूनच अर्धा डोळा बघून किंवा कधी संपतंय त्याच्यावर. अधिकारी व्यक्ती आहे आणि ज्याला मनातल्या आणि शरीरातल्या हालचालीचं भान येत आहे त्याला ध्यान सांगितलं. मी क्रोधित झालो की माझं ब्लड प्रेशर वाढतंय, मी लोभी झालो, मला हे हवंय म्हटलं तर माझं ब्लड प्रेशर वाढतंय. म्हणजे विकार माझ्यामध्ये विराजमान झाले की माझ्या शरीरामध्ये बदल होतो, याचं ज्याला भान होतं त्याच्यासाठी ध्यान सांगितलं. हे होतच नसेल, राग आला तरी लाल बुंद 2, 3, 4 दिवस ह्याला कळतच नाही. खूप छान सांगतात संत, एखादा माणूस क्रोधी झाला की तो जीव नसतो, तो क्रोध असतो आणि तो क्रोध म्हणूनच जगतो, कारण त्याचं भान घेतो, बेहोशीमध्ये असतो. मध्यमाते ध्यान, पुढच्यासाठी नामस्मरण सांगितलं आणि शेवटी तीर्थक्षेत्र सांगितलं. मग तो अधिकारानुसार तो सद्गुरू त्या साधकाला त्याच्या आयुष्याचा विकास करण्यासाठी, त्याचं चित्त शुद्ध आणि शांत करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करतो आणि तो त्याला देतो शब्दज्ञाने पारंगतू. दुसरी गोष्ट, ब्रह्मानंदी सदा डुल्लतू. सद्गुरूंचं वर्णन करताना नाथ महाराज असं म्हणतात की तो आणखीन ओळखण्याची खूण कोणती, की तो ब्रह्मानंदामध्ये असतो सतत, त्याच्या चेहऱ्यावर कायम स्माईल असतो, कारण त्याला दुःखच होत नाही. किती मोठं दुःख असलं, मनाचं असलं, शरीराचं असलं, तरी तो कधी व्यथित नाही होत. मग तो कायम, कारण असं म्हटलं जातं की ज्याच्या हृदयामध्ये जे आहे ते त्याच्या चेहऱ्यावर असतं, चेहरा त्याचा आरसा आहे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, जिथे शांतीचा अंकुर फुटे किंवा अखंड प्रसन्नतावरी जाय ते म्हणतात. म्हणजे माझ्या हृदयामध्ये जे असेल तेच माझ्या चेहऱ्यावर येईल. पैसेवाल्याचा चेहरा आपण कधी बघितला असेल तर लक्षात येईल, तो ढब्बू पैशासारखा असतो, कायम चिंतन कायम तेच, आणि भयग्रस्त असतो. तो पैसा असला घरात की तो भयग्रस्त असतो. कुणी पाहुणा आला तर त्याला वाटतं हे उसनं मागायला चाललंय का काय. त्याच्या चेहऱ्यावर धन असेल तर धन, क्रोध असेल तर क्रोध. सत्ताधीश बघा, सत्ताधीशांचा चेहरा बघा, त्यांच्या चेहऱ्यावरची मगरुरी बघा, चालताना त्यांचं बघा. जे कृष्णमूर्ती साक्षात्कारी पुरुषाविषयी खूप सुंदर बोलतात. म्हणजे संत ज्या वेळेला चालतात त्यावेळेला पृथ्वी त्याला प्रतिसाद देते त्या महापुरुषाला, कारण क्रोधच नसतो ना. कापसासारखं आपण जड का आहोत, कारण अहंकार आहोत. म्हणजे अहंकार संपला की मोकळं होतं. जेवढा जास्त अहंकार तेवढा पृथ्वीला त्रास होतो, भूकंप होतो. एखादा अहंकारी माणूस चालायला लागला तर जे कृष्णमूर्ती म्हणतात की पृथ्वी थरथरते त्याच्या चालण्यानं, पृथ्वीला पण त्रास होतो त्याच्या चालण्यानं. आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात की असा जो आहे ना खूप, त्याला मी स्वतः घेतो, माझ्या टाचेखाली घेतो. दुसरी गोष्ट, ब्रह्मानंदी सदा डुल्लतू. आमच्या चेहऱ्यावरून आम्ही कळतो आम्ही आमच्या हृदयामध्ये काय. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, जिथे शांतीचा अंकुर फुटे. आम्ही शांत असू, प्रसन्न असू, शांत असू, प्रसन्न असू. आणि गंमत अशी, जेवढी मनामध्ये शांतता, जेवढी प्रसन्नता, तेवढं विश्व त्याच्यावर कृपा करतं. म्हणजे आपण साधक असताना ना, जे पोहोचलेले त्यांचे, तुम्ही बघा ना, आम्ही ज्या वेळेला शांत आणि प्रसन्न असतो त्यावेळेला आपल्या मुखातून बाहेर पडणारी वाक्य, आपण व्यक्तीला भेटताना खूप प्रसन्न, म्हणजे त्याला भेटताना जणू ईश्वर भेटला असा भेटतो. आणि ज्यावेळेला कारवादलेला असतोय तेव्हा ही कशाला भेटते. म्हणजे आपण दुःखात असताना, निगेटिव्हिटीमध्ये असताना आपली प्रतिक्रिया कोणती असते. दुसऱ्या टप्प्यामध्ये ब्रह्मानंदी सदा डुल्लतू. आमचा चेहरा मरेपर्यंत हसरा, आनंदी असणं. आणि शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भावे असं म्हटलं. तिसऱ्या टप्प्यामध्ये गुरुदेव शिष्याचं प्रबोधन करण्यासाठी यथ उचित, तो ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत उतरून निज भावे,
निज म्हणजे अंतःकरणपूर्वक, प्रेमपूर्वक त्याचा विकास करण्यासाठी ते धडपडतात. निज भावे असे असतात ते सद्गुरू असतात. 3 गोष्टी आज गुरुपौर्णिमेला आपण बघितल्या की मनुष्यत्व, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, त्याचा अभंगाची पुढची ओळ आहे, तमते अंधार रजते मायाजाळ सत्वते ज्ञानासी कारण. म्हणजे मनुष्याचा जन्म मिळाल्यानंतर तुकोबरायांचे जे 12 अभंग आहे त्यातला पहिला अभंग आहे, मग तुला काय करायला पाहिजे, तू ज्ञानाकडे जायला पाहिजे. मग ज्ञानाकडे जायचं आहे तुला, ज्ञानाकडे, तर तू स्वतःला ओळखलं पाहिजेस, तुझ्यामध्ये कोणते गुण आहेत. तमते अंधार, तू तमोगुणी आहेस ना, तू कधीच येणार, कारण तमोगुण्याचा प्रवास अंधाराकडून अंधाराकडे असतो, तो प्रकाशाकडे येतच नाही. धृतराष्ट्र तमोगुणापासून, अंधारातून अंधाराकडं. अख्खी गीता ऐकल्यानंतर शेवटचा प्रश्न संजयला विचारते, माझ्या पोरांचं काय होणार सांग. म्हणजे युद्धामध्ये जिंकणार कोण सांग. संजय मनातल्या मनात म्हणते, या म्हाताऱ्याला प्रत्यक्ष भगवंताचं विश्वरूप दर्शन सांगितलं, ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, आता ह्यानं चटकन उठून मुक्तीच्या मार्गावर जायला पाहिजे, तरी शेवटी म्हणते माझ्या पोराचं. माऊली तर म्हणतायत त्याच्याविषयी, धृतराष्ट्राविषयी, म्हणजे हा बाप कसा आहे, जैसा म्हैसा बैसला चिखलात, अंधारातून अंधाराकडे जाणारा. म्हणजे वर्णन माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये धृतराष्ट्राचं केलंय, हे म्हस जशी चिखलात बसते तसं हे चिखलातच बसलंय. म्हणजे बाहेर ह्याला निघायची इच्छाच नाही धृतराष्ट्राला. तसं आम्ही म्हशीसारखं बसलोय का बा. म्हैसा, म्हैस नव्हे, स्त्रीलिंगी नाही, म्हैसा पुल्लिंगी आहे, म्हणजे रेडा. रेडा जसा चिखलात बसलाय तसा हा धृतराष्ट्र चिखलात बसला. याला वर येण्याची इच्छा, त्याला स्वतःच्या आयुष्याचा विकास करण्याची इच्छाच नाही. त्याच गोष्टी चघळत आहे. पै पुंकी साची आहे किडे की न किळ सिंचित. पुवातल्या किड्याला पुवाचा किळच नाही येत, त्याला पुवातनं बाहेर काढलं तर ते धडपडते, पुन्हा पुवात टाका म्हणते, पुन्हा पुवात टाका म्हणते. अंधारातून अंधाराकडे जाणं. दुसरी गोष्ट, तमोगुणीचं लक्षण कोणतं सांगितलं, आळस आणि प्रमाद हे लक्षण आहे तमोगुणाचं. आळस, काय लावलंय साहेबांना, तास होऊन गेला, 6:15 वाजले, सोडायचं सोडून लांब ना आलोय, काय गुराळ, नकोच वाटतं त्याला. चांगल्या गोष्टी, म्हणजे कीर्तन जरी चालू असलं तर कानात बोळा घालून जाईल. चुकून ते ऐकलं, जर मटण सुटलं तर, चुकून ते ऐकलं दारू सुटली तर, तमोगुणी, त्याला तिकडं जायचंच नसतं. प्रमाद आणि आळस, सतत दोषयुक्त जगणं आणि सतत आळसामध्ये असणं. रजोगुणीचं वर्णन केले. दुसरा आहे रजोगुणी. रजोगुणीची चंचलता असं म्हटलं, म्हणजे चंचल असणं, ती थांबतच नाही एका ठिकाणी. म्हणजे दिवसात किमान 100 घरं तरी पुजून येते ती, प्रत्येक घरामध्ये ते थांबतच नाही. अतिशय चंचल, एका ठिकाणी ते स्थिर नसतं. विनोबाजींनी गीता प्रवचनेमध्ये रजोगुणाचं वर्णन खूप छान केलंय. ही मागच्याही अनेक प्रवचनामध्ये सांगितले की हे जर समुद्राच्या काठाला गेलं तर विचार करते की शिंपली कुठं असतील, ती शेजारी शिंपलं कुठं असते. मग शेजाऱ्यानं सांगितलं की समुद्राच्या तळाला असेल, समुद्रात उडी मारते, शिंपलं गोळा करते, वर आणते, वर आणल्यानंतर शिंपलं फोडते, फोडल्यानंतर त्याला मोती दिसतोय, ते पुन्हा त्याच्या टकोरीत येते की ह्या मोत्याचं काय करायचं, अखंड मोते, ती मोत्याला भोक पाडते, आता ह्या भोकाचं काय करायचं. मग त्यात सोन्याची तार घुमते, सोन्याची तार घुंपल्यानंतर आता हे तार कुठं अडकवायचे म्हणून कानाला भोक पाडते आणि कानात ते मोती अडकवते. ते स्थिरच राहत नाही, त्याला चंचलता, अखंड चंचलता, एका ठिकाणी ते स्थिर राहत नाही. असं जर आपला जीव असेल तर आपला तो रजोगुणी आहे. आणि तिसरा सत्वते ज्ञानासी कारण तुकोबराय असं म्हणतात. मग त्याला ओढ लागते, मुक्तीची ओढ लागते. तो चांगल्या माणसांच्यात बसतो, त्याचा संगत चांगल्या लोकांची असते, तो सद्ग्रंथासोबत असतो, तो साधना करतो. साधना, सेवा, सत्संग, संत पूजा यासाठी तो हपापलेला असतो. म्हणजे धन्य काळ संत भेटी असं म्हटलं. म्हणजे तो आसुसलेला असतो संतांच्या दर्शनासाठी, कारण तो परिवर्तनाचा क्षण असतो त्याच्यासाठी, तो तसा असतो. आजची गुरुपौर्णिमा तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये ती आणणारी असावी
कारण मुद्दा एकच आहे आयुष्यामध्ये, माणसाच्या आयुष्यामध्ये ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. कारण आपल्या आयुष्यामध्ये 3 गोष्टी अपरिहार्य आहेत. कर्माची अगतिकता आहे. आपली इच्छा असो अगर नसो आपल्याला कर्म करावंच लागणार आहे. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला ज्ञानाची गरज आहे. म्हणजे कर्म करत असताना ते कसं करावं. भगवंतानं 3 अध्याय खर्च केले त्याच्यावर कर्माविषयी, 3रा 4था आणि 5वा. कर्माचे सिद्धांत सगळे सांगितलेले आहेत. कर्माची अगतिकता आहे तर ते कर्म कसं करावं याचं ज्ञान, आणि 3रं साधना, म्हणजे त्याला भक्ती असं म्हटलं. तुमचा माझा स्वभाव भजनशील आहे, तुमचा माझा स्वभाव आपोआप परमेश्वराकडे जाणार आहे. ही मानवी जीवनातल्या ईश्वरानं दिलेल्या 3 जर देणग्या असतील तर आपल्या आयुष्यामध्ये कर्माची अगतिकता असेल तर माझं कर्म नीट कसं होईल, सकाळपासून रात्रीपर्यंत काया वाचा मनानं मी शुद्ध कसं राहील. कर्माची अगतिकता असेल तर मी ते शुद्ध कर्म कोणतं कर्म बंधनकारक होत नाही. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की 2 प्रकारची कर्म माणसाला चिकटत नाहीत, बंधनामध्ये टाकत नाहीत, पुनर्जन्म होत नाही. मग ती 2 प्रकारची कर्म कोणती, की ज्या कर्माचा अहंकार नाही आणि ज्या कर्माच्या फळाची अपेक्षा केलेली नाही, 2 कर्म आपल्याला चिकटत नाहीत. कर्माचा पूर्ण सिद्धांत आपण परत एखाद्या दिवशी बोलू. मग त्या सिद्धांतामध्ये जी कर्म बंधनात टाकत नाहीत अशी, म्हणजे रोज दिवसभर करताना कोणतं कर्म करायचं की जे कर्म मी केलंय असं म्हणायचं. म्हणजे तुम्ही मगाच्यापासून बघितलं सगळ्यांनी माझंच नाव घेतलं, म्हणजे सगळं पाप तुलाच, तू हे आम्ही काय करत नाही, तूच एकटा सांभाळ. म्हणजे जो मी केलंय असं म्हणत नाही त्याला कर्माचा बंध होत नाही. आता उद्यापासून आपण चेकिंग काय करायचं की रात्री वाचल्यानंतर उठल्यापासून झोपेपर्यंत मी आणि माझे हा शब्द किती वेळा वापरला बघायचं. तेवढी सगळी कर्म बंधनात टाकली आपल्याला. मी केलं म्हणून असं, माझ्यामुळं घास आहे का त्याचा, मी माझं मी आणि माझं शब्द दिवसभरामध्ये जेवढ्या वेळा उच्चारला गेला ते कर्मानं बंधन तयार केलं, ते कर्म संचितामध्ये गेलं आणि ते प्रारब्ध होऊन परत भोगायला येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या कर्माच्या फळाची अपेक्षा बघायला लागते. कर्म करत राहिला म्हणजे ते म्हणतात की तुला करावंच लागेल, फक्त तू फळाची अपेक्षा नको बाळू, करत राहा. जे काय आहे ना त्याच्यासाठी तू जे मिळेल तुला. मग तुला त्या कर्मामध्ये यश नाही मिळालं ते ईश्वराचे मनोगत माऊली म्हणतात. मग तुला जर अपयश आलं त्या कर्मामध्ये तर ती ईश्वराची इच्छा आहे, मग त्याच्यातलं दुःख संपवून टाक. आणि यश मिळालं तरी तू हुरळून जाऊ नकोस, ती गोष्ट सांगतात ते. आणि पुढं सद्गुरूंच्या भेटीला जाताना ते सद्गुरू काय असतात तिच्या खूप छान सुंदर उभे आहे. म्हणजे ते कसे असतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे, संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुठा जेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करुणी सुभटा ओळगावे. म्हणजे माऊली काय म्हणतात, तुम्हाला त्या ज्ञानाची इच्छा झाली, परमेश्वराला भेटीची इच्छा झाली, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी, जरा मनामध्ये इच्छा जरी निर्माण झाली तर मग कुठं जा, जरी मनी अति आणावे, तो संताया भज, संतांच्याकडे जा. संत कसे आहेत माऊली पुढच्या वेळी, ते ज्ञानाचा कुरुठा म्हणजे घर, त्यांच्याकडे ज्ञानाचं भांडार आहे. तू विचारशील त्या प्रश्नाचं उत्तर आहे, तू विचारशील ते मार्ग दाखवण्यासाठी ते तत्पर आहे. म्हणजे माऊलींची एक ओवी असे की सूर्य उगवला की सकाळी हजारो वाटा आमच्यासाठी दिसतात, आपण निवडायचे असतील. उगवलेल्या सूर्यानं आम्हाला समोर अनेक वाटा उपलब्ध करून दिले. तसं ते ज्ञानाचा कुरुठा जेथ सेवा हा दारवंठा. सद्गुरू किंवा संत हे ज्ञानाचा कुरुठा आहेत, घर आहेत, घर. सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत, कारण ते ज्ञानी आहेत, ते ज्ञानाचा घर. मग त्यांच्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर ते तर सेवा हा दारवंठ असं म्हण. त्या घरात जर प्रवेश करायचा असेल तर तो उंबरा, दारवंठा म्हणजे उंबरा कोणता आहे, सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करुणी सुभटावळ. मग त्यांच्या पुढं पूर्ण समर्पित व्हा असं म्हणतात, पूर्ण समर्पित व्हा. मग अपेक्षित जे आपुले, मग तुम्हाला जे अपेक्षित आहे मुक्तीचं द्वार उघडण्यासाठी, ते जवळ घेऊन तुम्हाला सांगतील आणि तुम्ही मुक्तीच्या वाटेवर चाल. ती आहे पौर्णिमा. तसा सद्गुरू नाही भेटला तरी चालेल. माऊली असं म्हणतात की ज्ञानेश्वरी जरी वाचली, म्हणजे ये ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्ट अदृष्ट विजय व्हावे. पसायदानामध्ये काय म्हणतात, नाही तुला देहामधला सदेह देहामधला चिन्मय, म्हणजे सद्गुरूचं वर्णन काय, तो चेतनायुक्त असतो, तो ज्ञानी असतो
आणि तो प्रेमळ असतो, चेतनेनं आणि चैतन्यानं भरलेला असतो, तो ज्ञानी असतो आणि तो खूप प्रेमळ असतो. असा असेल तर समजा हे 3 गुणांनी तुला नाही मिळाला तर मग तू ज्ञानेश्वरी घे. मग ज्ञानेश्वरी काय करेल तुझी? ये ग्रंथोपजीवे विशेष लोकीये. ज्ञानेश्वरीलाच गुरु समज आणि मग काय होईल? दृष्ट आणि अदृष्ट विजय व्हावे. दृष्ट म्हणजे व्यवहारी जगातली सुद्धा सगळे प्रश्न तुझे सुटतील आणि अदृष्ट म्हणजे परमार्थाच्या वाटेवर चालत असताना साधनेमधले सुद्धा सगळे अडथळे संपतील आणि तो तुला जवळ घेईल, आपल्या जवळ घेईल. आपला जसा अधिकार वाढेल ना तसा तो आपल्या जवळ येत जातो. अधिकार कधी वाढतो? जितका आम्ही छोटं होतो, जितकं येथ व्युत्पत्ती अवघेची विसरीजे, थोरपण परास अंडीजे, जय जगा धाकुटा होईजे तै जवळीक माझी. म्हणजे ज्ञानेश्वरी असं घेऊन नाचावं वाटतं, डोक्यावर घेऊन नाचावं. एका ओवीत सांग, तो कधी जवळ घेईल? येथ व्युत्पत्ती अवघेची विसरीजे. तू कोण आहे? माणसाला अभिमान कुठल्या कुठल्या गोष्टीचा असतो? शरीराचा असतो, देखणेपणाचा असतो, घराण्याचा असतो, जातीचा असतो, धर्माचा असतो, प्रांताचा असतो. हे सगळे अभिमान तुमच्या माझ्यामध्ये आहेत. मग माऊली का म्हणतात की येथ व्युत्पत्ती अवघीची विसरेजे. हे सगळे प्रकारचे अभिमान तुला जे चिकटलेत ना, तू कुणी असेल ते सगळे टोकून सोडून थोरपण परास अंडीजे. म्हणजे तू जगताना लोकांनी तुला मानसन्मान दिला, म्हणजे मार्गादारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नो हवे लोकाप्रती. किती सुंदर मार्गदर्शन केलंय की तू विशिष्ट तुला व्हायचं नाही. मग मार्गाधारेवर तुझ्या तो मार्गावरून चालत राहा. विश्व हे मोहर. तू चालत असताना कदाचित लाईट लागतील, मोहरे लागतील, तुला कोणीतरी मोठेपण देईल, कोणत्या तरी. विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नो हवे. तू मी कोणीतरी विशिष्ट आहे, मी कोणीतरी अलौकिक आहे असं नको समजू. म्हणजे येतो थोरपण परा सांडीजे, पलीकडे जा निघून. थोरपण परा जय जगा धाकुटा हो. तू जेवढा विनम्र होशील, जेवढा छोटा होशील, तेवढा तू माझ्या जवळ असशील. तू मोठा झाला, जहां तू है वहां मैं नहीं, जहां मैं नहीं वहां मैं. कबीर काय म्हणतात की जिथं तू आहेस, म्हणजे तुझा अहंकार आहे, तिथं मी नाही. तुझा तू निघून गेला की मी तिथं. खूप छान. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचं उदाहरण सांगतो की मी ते नसलं की ज्ञान आणि प्रकाशाचं. रवींद्रनाथ टागोर हाऊसबोटमध्ये गंगेमध्ये पौर्णिमेचा दिवस होता आणि लिहित होते, कविता लिहित होते. पौर्णिमेचा चंद्र बाहेर पूर्ण पिठूर चांदणं, खूप शुभ्र चांदणं पडलं होतं. आणि लिहित असताना अचानक समोरचा जो दिवा होता, कंदील होता त्यांच्या पुढचा, तो विझला. आणि विझल्याबरोबर बाहेरचा जो प्रकाश होता चंद्राचा, तो भगदिशी आत आला, सगळा प्रकाश. रवींद्रनाथ टागोर असं म्हणतायत की आतला माझा खोटा दिवा जोपर्यंत होता, माझ्या दाराशी वाट बघत होतं चांदणं, तो प्रकाश. पण त्या आतल्या दिव्यानं थांबवला होता. आमच्या आत एक अहंकाराचा दिवा आहे, तो जोपर्यंत आहे तोपर्यंत बाहेर प्रकाश जो वाट बघतोय आत घुसायला, तोपर्यंत तो कधीच घुसणार नाही. आणि ती घुसणं ही आयुष्याची यथार्थता आहे. म्हणजे अहंकार संपल्याशिवाय तो आहेत, आणि अहंकार संपवण्याचं काम गुरुदेव करतात. प्रत्येक क्षणाला अहंकार संपवण्याचं काम करतात. म्हणजे 2ऱ्या अध्यायाच्या 6व्या श्लोकाला अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, गड्या हरलो रे. पहिल्या अध्यायात विषाद आहे, काय जमनाच, सगळं पै पावनं समोर बघितल्यावर कसं मारू, हरलो गड्या म्हणतात. मग श्रीकृष्ण 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून उपदेश सुरू आहे, ते शेवटच्या श्लोकापर्यंत. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. ते शेवटचा प्रश्न आहे धृतराष्ट्राचा, विजय कोणाचा होणार? विजय ह्या युद्धात माझं पोरग होईल का विजयी? संजय त्याला सांगते, आजोबा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. विजय कोणाचा होणार आयुष्यामध्ये? ज्याच्या बाजूला श्रीकृष्ण आहे आणि ज्याच्या बरोबर अर्जुन आहे. अर्जुन या शब्दाचा अर्थ रुजुता.
सरळपणा. रुजू म्हणजे सरळ, कुठंच वेडा वाकडा नाही, तो सरळ. जिथं जो सरळपणानं जगतो आणि ज्याच्यावर परमेश्वराची, भगवान श्रीकृष्णाची कृपा, त्याच्या आयुष्याचा प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय आहे, दृष्ट आणि अदृष्ट क्षेत्रामध्ये. आणि हे सांगणारे असतात ते गुरु असतात. असे आमच्यासारखे पोपट असतात, हे असे सांगतात, व्यथित होतात, दुःखी होतात, प्रहार केल्यानंतर खचतात, कुणी स्तुती केल्यानंतर उठतात. क्षणाक्षणाला ज्याच्या आयुष्यामध्ये आरोह अवरोह आहे तो सुखी नसतो. पण निदान या गोष्टी जरी समजू लागल्या, ज्ञानेश्वरीतली ओवी जरी समजू लागली तरी, म्हणजे संत म्हणतात की नुसत्या ओवीचा अर्थ जरी समजू लागला तरी समजून चालायचं की कृपा बरसू लागली आहे. एक मगाशी येताना मी दृष्टांत वाचला. माझा नातू आलाय आणि त्याचा 5वा दिवस होतं का नाही, आपल्यात म्हणजे साधकानं कसं जागा असावं त्याच्याविषयी आहे. 5व्या दिवशी म्हणतात की त्या 5 कोण येणार आहे ती सटवाई. हां सटवाई. की हा शब्द आपण मरेपर्यंत विसरत नाही. सटवा येणार म्हणून 5व्या दिवशी रात्री दिवा रात्रभर ठेवला जातो त्या लेकराच्या खोलीत, आहे ना. हो ना. माऊली काय म्हणतात, माऊलींचीच ओवी आहे, मी सकाळीच वाचली. माऊली काय म्हणतात, जागरूक असते ते घरातल्या मावश्या बिवश्या जी गँग आलेली असते ना ते लेकरासाठी, ती सगळी गँग का जागृत असते की ती दिवा विजून ये त्या बाळंतिणीच्या त्या खोलीतलं. कारण न जाणो दिवा इजला आणि सटवी आली तर ती काय बी लिहिल ना, तिनं लिहिताना दिवा असला पाहिजे. केवढी म्हणजे त्याच्यात माऊली म्हणतात की जसं सटवी नशीब लिहित असताना अंधार असता कामा नये, तसं माऊली म्हणतात तसं दुरीत आमच्याकडून घडू नये यासाठी सतत आतला दिवा प्रज्वलित असला पाहिजे, सतत आतला. म्हणजे सटवीनं आमच्या कपाळावर दुरीत लिहूच नाही, पाप लिहूच नाही, सुटी. त्यासाठी आमची कधी सटवी म्हणजे विकार कवा घुसला आज सांगता येत नाही. आत अंधार झाला की ती घुसली, अहंकार आला की ती घुसली, अहंकार नसला तर ती घुसणार नाही. तसं खूप प्रसन्नतेनं महाप्रसाद आहे, तर आपण सगळ्यांनी तो घ्यावा. शौर्यवर्धिनी खूप आलेत ह्या वर्षी, खूप. एवढा हॉल कधी भरत नाही गुरुपौर्णिमेला. छान आहे. मी फिरतोय महाराष्ट्रामध्ये. परवा मी मालेगावला गेलो. मालेगावला मला 6 पोरं भेटली. काका मी येऊन गेलो. आत्ता समाज कल्याण अधिकाऱ्यांची क्लास 1चे इंटरव्ह्यूज आहेत. परवा 13 असा होता. नांदेडची जी पोरं इथं येऊन गेली काही वर्षापूर्वी, त्यातली 2 पोरं समाज कल्याण अधिकाऱ्याला म्हणजे मेन्स पास झाली. काल माझ्या गाडीत कोण होतं, त्या दोन्ही पोरांचा फोन आला की काका आमचे मॉक इंटरव्ह्यू घ्या. ऊर भरून येतो. 25 वर्षाचा जो पेरा झालाय या मातीनं, शेकडो जणांच्या घरामध्ये दिवा लागला. लेकरं आईवडिलांच्या पाया पडू लागली. शेकडो लेकरं व्यसनमुक्त झाली. त्या आया बहिणींचे जोपर्यंत आशीर्वाद आहेत तोपर्यंत ही संस्था कितीही संकट आली तरी आधी राहत. कुणी वाईट केलंच नाही, वाईट घडलंच नाही. ती मगाशी खूप छान बोलले पवार सर. 4 व्हिडिओ नाही फिरले असे अनेक आहेत. म्हणजे आपण मायभू सेवा यात्रेमध्ये जी धरणं सिंदखेड लपालीपासून, सलायबनपासून, सिंदीखुर्द, या वर्षीचं कोकणातलं प्रसाद गावडेच्या घरी, हा पेरा अख्ख्या महाराष्ट्राभर. आता आपण मायभू सेवेला आपण नागपूरला जातो आहे. संस्था ही निमित्त आहे. पण तुम्ही सगळे म्हणजे ज्योतिबाचं शासन असतं नाही, शासन आपण बघितलं असं, त्याला शासनकाठी म्हणतं. शासनकाठी कशासाठी म्हटलं जातं? तिचं अपभ्रंश आहे, ती शासनकाठी आहे. आम्ही काय सांगतो ज्योतिबाला, आम्ही चुकीचं वागलो तर तुझी काठी आमच्या पेकटात बसणार आहे, कारण देवाची काठी दिसत नाही.
म्हणून ती सासन काठी. पण गंमत आहे, सासन काठी ज्या वेळेला नाचवली जाते ना त्यावेळेला काठी एकाच्याच खांद्यावर असते, पण ती नाचवत असताना बाकीचं दोर धरलेलं असतात ना ती महत्त्वाचं असते. माझा खांदा असून काय करायचं, तुमच्या हातात दोर नसतील तर ती सासन काठी कोण नाचवेल जगामध्ये. तो झेंडा महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी आहे, फिरतोय. तो तुमच्या हातात दोर आहे म्हणून. भले 60व्या वर्षी माझा खांदा थकला असेल, नवीन खांदा येईल. खंत कुठं आहे आपल्याला. ज्या क्षणाला नोकरी सोडलीस, 7 वर्षाचा अवधी होता, काळजी होती काय होणार पुढं. ज्या क्षणाला माझ्या वडिलांनी राजीनामा दिला, ज्या क्षणाला मी राजीनामा दिला, एका क्षणात आपण सोडू शकतो असा अनुभव माझ्या रक्तामध्ये 2 ठिकाणी आहे. 3ऱ्या क्षणाला हेही सोडू शकतो आपण. तेवढी क्षमता आणि ताकद मला ईश्वरानं दिलेली आहे. मी घरात असलो तर 24 तास एकाच खोलीत असतो. साधन आहे माझी, करत राहीन. पण असू द्या, दुरी सोडू नका गड्यानो, दुरी सोडू नका. सासन काठी अवकाशात घुमत राहिली पाहिजे आणि तिचा आवाज आणि सासन काठीचा आवाज काय असतो, घोषणा काय असते, ज्योतिबाच्या नावानं सांग भलंच चाललंय. चांगलं आणि भलंच चाललंय आपल्याकडून आणि चांगलं आणि भलंच होणार. म्हणून चांग भलं रे, चांग भलं, चांग भलं.